शुभ सकाळ सर्वांना। सकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि आता आपली एवढी कुट्टी करून झाली। तिकडं उद्याचा 1 दिवसाचा उपवास आहे ना, त्याच्यामुळं इतक्या भगरी आल्या होत्या दळायला। 5:30 वाजल्यापासून भगर दळायच्या चालू होत्या। जवळजवळ 15 किलो सगळी भगर दळून झालेली। आत्ताच लाईट गेली, 1-2 मिनटं झालं लाईट गेली। आपली कुट्टी बी झाली की लाईट गेली। शेण टाकून झाले, गायांना खुराक ठेवले ना, आता कुट्टी टाकायची आणि गाळायला सुरुवात करायची। आणि काल दुपारपासून आहे ना पाऊस उघडला आहे। रात्री काय पाऊस आला नाही आणि सकाळी उठल्या ना इतके गार लागत होतं। थंडीवाचं स्वेटर घातलं आणि आता एवढं सगळं काम आटपून झालं आणि आता उमघाम झाला, म्हणजे घाम फुटला। तर असं आहे। आणि सकाळी काम जर का असं धावपळीचं असेल ना तर उमघाम होतो, घाम येतो। थंडीचे दिवस असले भले तरी तर स्वेटर जरी सकाळी उठल्या घाला वाटलं तरी नंतर काम हे थोडीशी धावपळ झाली की घाम होतो माणसाचा। तर आज आहे ना असं एकदा उठल्याबरोबर सूर्य उगवलेला आहे, सूर्यदर्शन झालेलं आहे। काल दुपारच्या नंतर पण चांगला पाऊस उघडलेला आहे। ढगाळ वातावरण होतं पण पाऊस काय आला नाही काल दुपारच्या नंतर। आणि आज सकाळी तर सूर्यदर्शन झालं, सूर्य असा मस्त उगवलेला आहे आणि आभाळ हे कसलंच नाही, एकदम फ्रेश वातावरण आहे आजचं। शाळा पण बाहेर काढलेल्या आहेत आपण, शाळा बाहेर काढून घेतल्यात आहे। तिथं लय ओरडत होत्या, इथं थोडंसं कोरड्या जागेवर आणून बांधलेलं आहे। तर आता दाराला सुरुवात करू आपण। आणि आज आहे 8वी माळ। तर आज आहे ना ह्याची माळ ही केलेली त्यांनी, रोज आहे ना त्यांनी वेगळी माळ दिलीच नाही यावेळेस, चंदनाच्या पानाचीच माळ देते ते। तर आज थोडेसे ह्याचे घातलेले आपण 2 दिवस ह्यांनी आपण ह्याचे झेंडूचे पान आहेत ना त्याची घातलेली। तर आणि जी तुळशीपाशी ही केलेली आहे ना त्याला घातलेली, तिथली आपल्या जी माळी मामाने दिली ना त्याची। आणि आजचा रंग आहे मोरपंखी, सामंजस्य, सौंदर्य आणि करुणा याचं प्रतीक। तर सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि आज आहे ना बघा बरोबर 10:30 वाजलेले आहेत। घटाला पाणी घालून माळ घालण्यासाठी ज्यावेळेस सगळं गोठ्यातलं आवरल त्यावेळेसच इकडं हे केलं जातं। आणि आंघोळ करून तिकडं काम करायचं म्हणलं ना तर थोडंसं हे होतं, शेण ओढणं हे ते अंगावर येणं कसं तरी वाटतं। त्याच्यामुळे ज्यावेळेस तिकडलं आवरण त्यावेळेसच मग घरात उरकून यावं लागतं। आणि हे बघा हे वासरू आहे आपलं, जे की ह्याच्या पायाला जखम होऊ नये ना, थोडेसे किडे पडले होते ह्याच्या पायामध्ये। तर हे ना म्हणजे त्यातले जे हे होतं ना रक्त निघत होतं, जे ते किडे आहेत ना ते टोकरल्या झालं की त्यातून रक्त येत होतं। तर ते पूर्णपणे थांबलेले, पण थोडं माशा हे बसतात आहे। आणि औषध टाकल्याबरोबर लगेच चाटायला सुरुवात करते, त्याच्यामुळं आता कुट्टी खाऊन झाली ह्याची, पाणी ही प्यालेलं आहे। ते पण आता आहे ना ह्याला 2-3 तास तरी हे मुंगसं सोडणार नाही। तर हे मुंगसं बांधून ठेवायचे आणि नंतर मग ह्याला स्प्रे मारायचा आहे आपल्याला। आणि इथे ना सुनबाईला समजून सांगत होते की मुंगसं म्हणजे काय असतं। तर ते सांगत होते की बैलाला जे मुंगसं आवत धरल्यानंतर जे पीक आपण काही करायला गेलं की ते खातात ना, तर त्या मग बैलाच्या तोंडाला घालून तर त्याला मुंगसं म्हणतात म्हणून तिला सांगत होते। ते विचारत होते काय बांधायचं म्हणून। आणि हे बघा हे लहान वासरू आपलं जी कालवड आहे ना ती जी नाळ असते ना तर ती कावळ्याने बहुतेक त्याच्या हे केलं सण। ही थोडंही दुर्लक्ष करून कसलंही चालत नाही या व्यवसायामध्ये ना, सारखं म्हणजे लक्ष ह्याच्यावर ठेवूनच राहावं लागतं। आणि बघा किती सुजले। आणि हे ना अचानक लक्ष गेलं, काय होतं एक टायमिंगचे एखाद्या वेळेस मुलगा मिस्टर हे धारा काढले ना त्यांचं एवढं लक्ष म्हणजे देते ते, पण नाही एवढं हे होत आहे। तर बघा इथं आहे ना किती एकच ह्याच्यामध्ये ना ही आळी आहे ना, एक किडा आहे ना ह्याच्यातली किडं पडलेले एकच निघली, पण थोडंसं पिळून ह्याच्यातली घाण हे व्यवस्थित काढली। आणि हे वासराला ना हे असंच पाडावं लागतं त्यावेळेस ना। आणि हे ना हे काय होणार आहे, काय होतं औषध जरी मला उठून उभं राहिलं लगेचच औषध ह्याच्यातलं हे होऊन जातं। तर आपण थोडंसं काढीच्या ह्याने बघा हे तुम्हाला दाखवते, इतकं बेकार काय हे जीव म्हणत असेल ह्याचं। काल बघा ह्या साऱ्यामध्ये पाणी गच्च भरलेलं होतं आणि आज पाणी पूर्णपणे हे आटलेलं आहे। आणि काल दुपारच्या नंतर आहे ना पाऊस उघडलेला आहे आणि सकाळी ते असं कडक ऊन पडलं होतं। आता थोडं झालं ढगाळ वातावरण, पण पावसाचं वातावरण नाही, कारण गारठा आहे त्या वातावरणात आहे ना। ह्या हवेमध्ये असं थंडावा आहे त्याच्यामुळे पाऊस नाही येणार आहे। थोडंसं ढगाळ वातावरण आहे पण पावसाची शक्यता म्हणजे नाही आहे। आणि आज आहे ना पूर्ण पाणी त्यातलं आटलेलं आहे, म्हणजे चिखल आहे, पायाला खूप चिखल लागतो आहे असा। पण
पाणी सगळं हे झालेलं आहे. 2 दिवस जर का हे झालं ना उघडताना चांगल्या पद्धतीने पाऊस तर आपलं हे पूर्ण गवत आपल्याला कापता येणार आहे. आणि जर का उघडलं ना तर सगळंच आपण गवत कापून घेऊ. म्हणजे मग हे डबल जितकं जितकं आपण कापून तितकं हे डबल फुटतं आणि आपल्याला खाण्यासाठी पण ते व्यवस्थित हे होतं आहे, म्हणजे येतं आहे. आणि हे गवत जर का आपल्याला गायांना पण आपण हे केलं ना रोज थोडं एक पेंडी 1-2 पेंड्याचा असा अंदाज जर का टाकला गायांना दूध वाढीसाठी सुद्धा हे गवत आपलं चांगलं आहे. तर पाणी आजही ना पूर्णपणे आटलेलं आहे आणि आज शाळेपुरतं थोडंसं गवत न्यायला आलेलं. अजून एवढं हे नाही होते, पायाला भरतं ते चिखलाने ह्याच्यामध्ये. एवढं असं कापलेलं आहे गवत 1-2-3 पेंड्याचा आपण अंदाज एवढं घेऊन चाललेलो. आणि इथे ना एक स्वयंपाक हे चालू आहे आमचा. आणि आमच्या नणंदबाईच्या सासूबाई आणि मिस्टरांच्या आत्या म्हणजे त्यांना आत्याच्या घरीच दिलं होतं. तर त्या म्हणजे 100 वर्ष त्यांना पूर्ण झालं होतं. तर त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या मुलाला म्हणजेच आमच्या नंदाव्याला म्हणजे आमच्या नंदाच्या मिस्टरांना ज्यांनी पाणी पाजलेलं असतं ना तर त्यांनाही ना असं म्हणजे पाहुण्या रावळ्यांचे जे सोयरे असतात ना त्यांनी 10 दिवस जे असतात ना वेगळे म्हणजे खायला जेवायला 10 दिवस न्यायचं असतं. आणि असं म्हणतात की एक 13 दिवस आहे ना आत्मा आपल्या इथंच घोटमाळतो. तर 10 दिवस आहे ना त्यांना सुतक असतं, तर घरचं जेवण त्यांना देत नाही. तर असतं पाहुण्यांनी ह्यांनी आणलेलंच त्यांना जेवण द्यावं लागतं. आणि 100 वर्ष त्यांना पूर्ण झाले होते. 1 महिन्यापूर्वी आहे ना नेकनूरहून इथं म्हणजे 5 किलोमीटर अंतर असेल मधून चालत आल्या होत्या त्या. आणि अचानक काहीच नाही संध्याकाळीच असं थोडंसं दुखल्यासारखं झालं. 2 दिवसच पडून राहिल्या की लगेचच त्यांना देवाज्ञा झाली. तर आपल्याला तिकडं जायचं आहे. आणि बघा इथं पुरी बटाटा वांग्याची रस्सा भाजी, वरण भात, पापड, कुरडई, भजी असं ह्यांच्यासाठी जेवण हे केलं. आणि तिखट पुऱ्या जे की कोंडोळे हे बनतात आमच्याकडे. तर हे त्यांच्यासाठी घेऊन जाणार आहोत आम्ही नेकनूरला.